नमस्कार. मुझसे एक कविता का वादा है या माझ्या काव्य वाचनाच्या 5व्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, आज 23 एप्रिल म्हणजेच पुस्तक दिन. आयुष्याच्या वेगवेगळ्या वर्णांवर भेटलेली वेगवेगळी पुस्तकं आज मला प्रकर्षाने आठवत आहेत. मला आठवतं आयुष्यात आलेलं पहिलं पुस्तक होतं ते होतं नवनीतच्या बडबड गीतांचं पुस्तक. मुखपृष्ठ फाटलेलं, कोपरे दुमडलेलं ते जुनाट पुस्तक मला अजूनही अंधुकसं आठवतं. पुढे जसजसा मोठा होत गेलो ना, तसतशी वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या स्वरूपात भेटत गेली. सुरुवातीला गोष्टी गाणींचे पुस्तकं, मग पाठ्यपुस्तकं. पुढे जसजसं कळू लागलं तसतसं कथा, कादंबऱ्या, अंक, मासिकं, कधी कधी मोठमोठाले संदर्भ ग्रंथ. वयात येताना चोरून वाचलेल्या शृंगारिक कथांची पुस्तकंही मला आठवतात. मला आठवतं जी पुस्तकं आवडत गेली त्यांच्याशी आपोआप मैत्री होत गेली. आणि काही पुस्तकं उघडून पाहिली देखील नाहीत. काही पुस्तकं आणून देतो रे म्हणून मित्र घेऊन गेले, ती पुन्हा आलीच नाहीत. काही पुस्तकं भेट म्हणून दिली, काही पुस्तकं रागाच्या भरात फाडली, फेकली सुद्धा. ठाऊक होतं पुस्तकं उलटून रागावणार नाहीत किंवा रुसवा धरून बसणार नाहीत. तुम्हाला सांगतो, बेकारीच्या दिवसांमध्ये अक्षरशः कधी कधी पुस्तकं विकून दुपारची राईस प्लेट सुद्धा पदरात पाडून घेतली मी. बालपणी चॉकलेटच्या चांद्या, साबणाचे सुगंधी कागद, पिंपळाची आणि पानफुटीची पानं पोटात बाळगलेल्या पुस्तकांनी नंतर नंतर माझी प्रेमपत्र देखील मैत्रिणीला पोचवलीत. पुस्तकांना निस्वार्थ मित्र म्हणूनच म्हटलं गेलंय का? पुस्तकं सोबत होती, पुस्तकं अजूनही सोबत आहेत. आणि ज्ञानार्जनाची, वाचनाची भूक जोपर्यंत राहील तोपर्यंत पुस्तकं सदैव साथ देत राहतील. पण मंडळी, हल्ली तंत्रज्ञान जसं झपाट्याने पुढे चाललंय, डिजिटायझेशन जसं होतंय, तसतसा ई बुक्स, ऑडिओ बुक्स, PDF म्हणा किंवा तुमच्या किंडलचा जमाना येत चाललाय. अर्थात ज्यांना पुस्तकं आवडतात, म्हणजे ज्यांना हार्ड कॉपीज आवडतात, असा वाचक वर्ग अजूनही पुस्तकांनाच प्राधान्य देतो. पर्यावरण, वृक्षतोड म्हणा, स्टोरेज म्हणा, पुस्तकं साठवून ठेवण्यासाठी लागणारी जागा, असे कितीही मुद्दे जरी आपण विचारात घेतले तरी पुस्तकाशी जे नातं जुळतं ते ह्या ई बुकशी किंवा किंडलशी कुठलं जुळणार? नव्या जुन्या पुस्तकांना जो गंध यायचा तो किंडलला कुठून येणार? पुस्तकाची पानं उलटताना जो कागदाचा स्पर्श व्हायचा ती मजा क्लिकमध्ये किंवा टचमध्ये कुठे आहे? पुस्तकं देण्या घेण्याच्या निमित्ताने भेटीगाठी व्हायच्या, मैत्री व्हायची, नाती जुळायची, ते कसं होणार? माझ्या मते काहीशी अशीच शंका आजच्या आपल्या कवितेच्या कवीला येते. तंत्रज्ञान जसं झपाट्याने पुढे जाते तसतसं माणूस पुस्तकापासून लांब जातोय का? किंवा माणसाची पुस्तकाशी जी एक नाळ होती जुळलेली ती कुठेतरी तुटू पाहते का, अशी शंका कवीला येते. मंडळी, गुलजार साहेबांची रचना असलेली अतिशय सुंदर कविता आहे किताबे नावाची. आज पुस्तक दिनाच्या नावानं मी हीच कविता तुमच्यासमोर सादर करतोय. ऐका. किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है. किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है, महीनों अब मुलाकातें नहीं होती. जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती हैं कंप्यूटर की पर्दों पर. बड़ी बेचैन रहती हैं किताबें, इन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है. बड़ी बेचैन रहती हैं किताबें, इन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है. जो कदरें वो सुनाती थी कि जिनके सैल कभी मरते नहीं थे, जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधड़े उधड़े हैं. कोई सफा पलटता हूं तो एक सिसकी निकलती है, कोई सफा पलटता हूं तो एक सिसकी निकलती हैं. कई लफ्जों के मानी गिर पड़े हैं, बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो सब अल्फाज जिन पर अब कोई मानी नहीं उगते. बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो अल्फाज जिन पर अब कोई मानी नहीं उगते. ज़बां पर जायका आता था जो एक सफ़ा पलटने का, ज़बां पर जायका आता था जो एक सफ़ा पलटने का, अब उंगली क्लिक करने से बस एक झपकी गुजर जाती है. बहुत कुछ तहबते खुलता चला जाता है पर्दों पर. पान उलटताना आपण असं जे करतो, ज़बां पर जायका आता था जो एक सफ़ा पलटने का, अब उंगली क्लिक करने से बस एक झपकी गुजर जाती है. बहुत कुछ तहबते खुलता चला जाता है पर्दों पर. किताबों से जो जाती राब्ता था वो कट गया है. किताबों से जो जाती राब्ता था वो कट गया है. कभी सीने पर रखकर लेट जाते थे, कभी गोदी में लेते थे,
कभी घुटनों को अपनी रहल की सूरत बनाकर नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबी से। कभी गोदी में लेते थे, कभी घुटनों को अपनी रहल की सूरत बनाकर नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबी से। वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुके। वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुके। किताबें मांगने गिरने उठाने के बहाने से जो रिश्ते बनते थे उनका क्या होगा, वो अब शायद से नहीं होंगे। किताबें मांगने गिरने उठाने के बहाने से जो रिश्ते बनते थे उनका क्या होगा, वो अब शायद से नाही बनेंगे. शुक्रिया. माझी अतिशय आवडती कविता आहे आणि मी अशी आशा करतो की ही कविता तुम्हालाही तेवढीच आवडली असेल. मंडळी, पुस्तकं वाचत राहा, पुस्तकांवर प्रेम करत राहा, पुस्तकं तेवढंच प्रेम तुम्हाला देतात. पुन्हा लवकरच भेटू एका नव्या कवितेसह. तोपर्यंत काळजी घ्या, घरी राहा. धन्यवाद.